कांग्रेस पार्टी और राहुल गांधी द्वारा बार बार डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का अपमान किया जा रहा है। इसको लेकर देश भर में भारतीय जनता पार्टी की ओर से आंदोलन भी किया जा रहा है। इस मौके पर बार एसोसिएशन के सदस्यों द्वारा राहुल गांधी के खिलाफ नारे लगाए गए। शेलार ने कहा है कि हम सभी वकील संघ सार्वजनिक रूप से राहुल गांधी की निंदा करते हैं, जो बाबा साहब के प्रति झूठा स्नेह दिखा रहे हैं। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी भारताची राज्यघटना लिहिलेली आहे ही आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये ह्या घटनेची वाह केली जाते। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणतेही राजकीय भांडवल नाही आहे की कोणी राहुल गांधी उठले त्यांनी राजकीय भांडवल केलं त्याचा आम्ही निषेध करतो। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व समाजाचे आहेत, संपूर्ण देशाचे आहेत, त्यामुळे कोणीही त्याचं राजकीय भांडवल करू नये। कारण त्या दिवशी संसदेत एका सांसदला धक्काबुक्की करण्यात आली, हे घटनेच्या बाह्य आहे। त्यामुळे प्रथम आम्ही राहुल गांधीचा निषेध करतो, कारण पहिली घटना त्यांनी समजून घेतली पाहिजे की संसदेचं कामकाज कसं करायचं, कशा पद्धतीने, आणि सिनियर खासदारांना धक्काबुक्की केली जाते हे कितपत योग्य आहे, कितपत योग्य आहे। कारण आता त्यांच्याकडे काय राहिलेलं नाही आहे, म्हणून हे बाबासाहेब आंबेडकरांचा भांडवल करून ते राजकारण त्यांची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो। राज्यात नवीन सरकार स्थापन झालेला आहे, पण अद्याप अजूनही कुठली खातेवाटप झालेलं नाही आहे। सध्या कायदा सुव्यवस्था हा बिघड झालेला आहे। आपल्याला पाहायला मिळतं अनेक ठिकाणी काही मोर्चे निघत आहेत, तर आंदोलन निघत आहेत, कुठे अनेक ठिकाणी हिंसक व्हायला पाहायला मिळत आहे, तर काही हत्या होताना पाहायला सुद्धा मिळत आहे। यावर तुम्ही एक वकील म्हणून कायदा कशा कायदा सुव्यवस्था कुठेही बिघडणार नाही, त्यासाठी देशातलं मोदी सरकार आणि राज्यातलं देवेंद्रजींचं सरकार हे सक्षम आहे। परंतु निवडणुका हरल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। सामान्य नागरिक कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडवत नाही आहेत, हे विरोधक आहेत, यांचे काहीतरी गुंड मवाली आहेत, हे कुठेतरी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं आणि सामाजिक तंटा निर्माण करण्याचं काम करत आहेत। सामान्य नागरिक हे विकासाच्या बाजूने आहेत, त्यामुळे हा विषयच येत नाही की कायदा सुव्यवस्था कोण बिघडवण्याचा प्रश्नच येत नाही, ती बिघडून दिली पण जाणार नाही। जर कुठल्याही विरोधकांनी तसा प्रयत्न केला तर त्यांना कायदेशीर मार्गाने चोख उत्तर दिलं जाईल। हे तसंच आपण पाहिलं कल्याण म्हणावं, कुर्ला म्हणावं, असे पर्यप्रांतांकडून मराठी माणसांना मारहाण केलं जात आहे, तिथेही सुद्धा कुठे कायदा सुव्यवस्था पाहायला मिळत आहे आणि अशा गुंडगिरी केलं जात आहे। यावर कसं नाही, हा महाराष्ट्र आहे आणि इथे मराठीला प्रथम प्राधान्य आहे, आणि मराठी माणसावर जर अशा प्रकारे कोणी अन्याय करत असेल चुकीच्या पद्धतीने तर त्याला सर्व राजकारण बाजूला ठेवून आम्ही एक महाराष्ट्रातले महाराष्ट्रीयन म्हणून सदैव त्या मराठी माणसाच्या पाठीशी उभे राहणार।